ही जी तुमची वर्कशॉप होते 2 दिवसाची आंतरराष्ट्रीय स्तरावरची, त्याचं उद्दिष्ट काय आहे आणि त्याला रिस्पॉन्स कसा आहे आणि त्याचं मोटिव्स काय काय आहे ते थोडक्यात आम्हाला. मुळातच ही आपली PM उषा स्पॉन्सर जी इंटरनॅशनल अकॅडमी इंडस्ट्री कॉन्क्लेव्ह 2 आपल्याकडे जी 20 आणि 21 जानेवारीला शिवाजी विद्यापीठामध्ये आम्ही घेत आहोत. ती जॉईंटली ऑर्गनाईज आम्ही करतो आहे. अकॅडमिया पार्टनर, इंडस्ट्री पार्टनर आणि गव्हर्मेंट पार्टनर्स आहेत आमच्याबरोबर. इथे MSME इन्स्टिट्यूशन ऑफ इनोव्हेशन काउन्सिल ह्यासारखे को पार्टनर्स आम्ही इथे घेऊन येतो आहे. ह्या कॉन्क्लेव्हचा मूळ उद्देश असा आहे की आपले जे इंडस्ट्रीचे जे एक्सपर्ट्स आहेत त्याचा विद्यापीठातील विद्यार्थ्यांना किंवा इतरांच्या बरोबर सुसंवाद घडवून आणणं हे या कॉन्क्लेव्हचं मूळ उद्देश आहे. आणि ह्या कॉन्क्लेव्हमध्ये जे आम्ही कीनोट स्पीकर जे आहेत त्यामध्ये जवळपास 2 कीनोट स्पीकर आम्ही मोठे दिग्गज व्यक्ती इंडस्ट्री पर्सनल आम्ही बोलवलेले आहेत. त्याचबरोबर इन्व्हायटेड टॉक्स ठेवलेले आहेत, पॅनल डिस्कशन आहे. त्याच्यामध्ये 5 ते 7 इंटरनॅशनल जायंट पर्सनॅलिटीज आम्ही इथे बोलवलेले आहेत. पोस्टर कॉम्पिटिशन बोलवलेलं आहे. आणि मुळात ह्या कॉम्पिटिशनचं एक महत्त्व असं आहे की ज्या काही स्पर्धा ह्या निमित्तानं आयोजित केलेल्या आहेत त्या स्पर्धांच्यामध्ये आपल्याला एक SUK शार्क टँक कम हॅकॅथॉन पोस्टर कॉम्पिटिशन मुळात आम्ही इथे विद्यार्थ्यांच्यासाठी अरेंज केलेली आहे. त्यामध्ये पहिली जी कॉम्पिटिशन आहे ती पिचिंग कॉम्पिटिशन आहे आणि पोस्टर प्रेझेंटेशन. हे विद्यार्थ्यांचं हे अट्रॅक्शन, कारण विकसित भारत किंवा आत्मनिर्भर भारत यासाठी विद्यार्थ्यांच्या स्टार्टअप्सना चालना द्यायसाठी मुळातच आपण ह्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी इन्कॉर्पोरेट केलेल्या आहेत. आणि ह्या स्टार्टअपच्या निमित्तानं ज्या कॉम्पिटिशन पोस्टर होणार आहेत त्यामध्ये पोस्टर आम्ही जे देणार त्याला प्राइजेस पण ठेवले आहेत. त्यासाठी तब्बल आम्ही एक 15 लाखाचे प्राइजेस ह्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी देणार आहोत. त्यामध्ये पहिलं प्राइज असेल ते सर्वसाधारण 1.5 लाखाच्या आसपास. आणि ह्या प्राइज कॉम्पिटिशनमध्ये भाग घेणारे जवळपास 16 वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्समध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांना 16 प्राइजेस अशा पद्धतीने पहिल्यांदा आपण विद्यापीठाच्या मार्फत देत आहोत. मुळातच ह्याचा फायदा मुलांना इंडस्ट्रीच्या लोकांच्या बरोबर एक वेगळ्या पद्धतीचा सुसंवाद साधण्यासाठी आणि त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात ह्या कॉन्क्लेव्हचा उपयोग होईल असं आम्हाला वाटतं. मॅडम, प्रथम तर आपल्याला खूप खूप शुभेच्छा. आपण पहिल्या महिला कुलगुरू आहात. आणि मॅडम, आत्ता जे आपली पद्धत होती आत्तापर्यंतची की कॅम्पस इंटरव्ह्यूमधून जॉबच्या संधी दिल्या जायच्या, आता हा उद्योजक तयार करण्यासारखा काही हेतू आहे का? सरळ आहे. यापूर्वीही शिवाजी विद्यापीठामध्ये दरवर्षी किंवा असं मला म्हणायला काही हरकत नाही, दर आठवड्याला यावेळेला आपल्याला कॅम्पस इंटरव्ह्यू अरेंज केले जातात. आणि खूप साऱ्या कंपनीज आज शिवाजी विद्यापीठामध्ये येत आहेत. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या माध्यमातून आपल्याला नोकऱ्याही मिळत आहेत, त्यांच्यापासून मार्गदर्शनही मिळतं. पण हा एक नवा उद्योजक निर्मितीचा हा आमचा थोडासा ध्यास आहे. कारण प्रत्येक विद्यार्थ्याच्या मध्ये काही ना काही कल्पक एक आयडियाज असतात. पण त्या आयडिया घेऊन मला पुढे त्याचं उद्योग निर्मितीमध्ये किंवा एंटरप्रेन्योर बनण्यासाठी मी कशा पद्धतीनं जाऊ ह्या पद्धतीची भ्रामक अवस्था थोडक्यात विद्यार्थ्यांच्यामध्ये असते. तर ह्या एका डायसवरती आपल्याकडे एक जेव्हा मोठे मोठे स्टार्टअप्स इथे ते बघतील, त्याच्यानंतर पोस्टर प्रेझेंटेशन होणार आहे, त्याच्यानंतर वेगवेगळ्या इंडस्ट्री पर्सनलबरोबर त्यांना संवाद साधायचाही मिळणार आहे. त्यांच्या डोक्यात जर काही थोड्याशा शंका असतील तर या सगळ्या शंकांचं निरसन मला वाटते एकाच छताखाली आपल्याला सोल्युशन मिळेल ह्यासाठी हे कॉन्क्लेव्ह आम्ही हे करतो. मागच्या वेळेचं जे कॉन्क्लेव्ह 1 होतं त्यामध्येही आम्हाला बऱ्यापैकी सक्सेसफुल मिळालेलं होतं. पण ह्या पद्धतीचं हे म्हणजे एकतर प्राइजेस लावणं, इतक्या चांगल्या पद्धतीच्या इंडस्ट्रीजनी पार्टिसिपेट करणं आणि सांगायला मुळात आनंद होईल की शिवाजी विद्यापीठाचा जो आपला ज्युरिडिक्शन आहे कोल्हापूर, सांगली, सातारा ह्यामध्ये जेवढे मोठे मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहेत ते आपल्याकडे इथे येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू इच्छित आहेत. म्हणजे आपल्याच लोकल लेवललाच आपल्याला विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त नोकरीच्या संधी उपलब्ध होतील ह्या एकाच्या सुसंवादामुळं असं आम्हाला ह्याच्यामध्ये वाटतं.